यानंतर जाऊयात पुण्याला. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आता भाजपने 40 उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळते. युती तर तुटलेली आहे, त्यामुळे आता दोनही पक्षांनी स्वबळाची तयारी केलेली आहे आणि त्यामध्ये आता पुणे महानगरपालिकेसाठी 40 उमेदवारांची यादी भाजपची तयार झाली आहे. मंदार गोंजारी आपल्याबरोबर आहे. मंदार, 40 उमेदवारांच्या नावांची यादी तयार झाली आहे. कोणकोणती नावं आहेत यामध्ये? प्राजक्ता, खरं तर पुण्यातील नेत्यांना पुण्यातील उमेदवारांची यादी पुण्यामध्येच फायनल करायची होती, परंतु पुण्यातील नेत्यांमध्ये तिकीट वाटपाची चर्चा ही अंतिम स्तरापर्यंत जाऊ शकली नाही, किंबहुना त्यांच्यामधले जे वाद आहेत ते इथं मिटू शकले नाहीत. त्यामुळे हा सगळा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारामध्ये पोहोचला आणि आतापर्यंत जी माहिती आपल्याला कळते आहे त्यानुसार 128 पैकी 40 उमेदवारांवरती एकमत होऊ शकलेलं आहे पुण्यातल्या नेत्यांचं, ज्यामध्ये पालकमंत्री गिरीश बापट आहेत, खासदार अनिल शिरोळे आहेत, खासदार संजय काकडे आहेत आणि भाजपचे इतर पदाधिकारी आहेत. या 40 नावांमध्ये भाजपचे सध्या जे विद्यमान 26 नगरसेवक आहेत त्यापैकी 22 नगरसेवकांचा समावेश आहे, ज्यांना पुन्हा भाजपकडून पुन्हा तिकीट दिलं जाणार आहे. परंतु ह्या 40च्या व्यतिरिक्त आणखी बरीच मोठी संख्या आहे ज्याच्यावरती एकमत होत नाहीये. पुण्यामध्ये भाजपचे 8 आमदार आहेत. या 8 आमदारांना त्यांच्या भागामध्ये तिकीट हवी आहेत. त्याचबरोबर जे खासदार आहेत त्यांना त्यांच्या समर्थकांसाठी तिकीट हवी आहेत. पालकमंत्र्यांना त्यांच्या समर्थकांसाठी तिकीट हवी आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील काही नावं पुढे करण्यात आली आहेत आणि या सगळ्याचा मेळ बसवणं, या सगळ्यांना तिकीट देणं आणि सगळ्यांना खुश राखणं ही तारेवरची कसरत आहे आणि ती शेवटी मुख्यमंत्र्यांनाच करावी लागणार आहे. इथं तो वाद सुटताना दिसत नाहीये. आज बैठक झाली. आज फक्त 40 नावांवरती जो आहे ती एक वाक्यता झाली आणि उद्या पुन्हा मुंबईमध्ये अशीच आणखी एक बैठक होणार आहे ज्याच्यामध्ये इतर नावांवरती चर्चा होईल. प्राजक्ता. मंदार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.